सर्वप्रथम परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार नमन करतो। सर्वांना सप्रेम जय भीम। आंबेडकराइट हिस्ट्री काँग्रेसच्या वतीनं आयोजित या व्याख्यानमालामध्ये मी डॉक्टर प्रमोद चव्हाण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। या आंबेडकराइट हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर संदेश वाघ, या आंबेडकराइट हिस्ट्री काँग्रेसचे सन्मान्य सचिव डॉक्टर संतोष बनसोड यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान देण्याची संधी उपलब्ध करून दिली। आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांवर या ठिकाणी प्रकाश टाकणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील अतिशय महान असे शिक्षणतज्ञ होते। आपल्या आयुष्याची जवळपास सर्वच वर्ष त्यांनी शिक्षणावर खर्च केली, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित व्हावं यासाठी खर्च केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अतिशय महान असे शिक्षणतज्ञ होते। त्यांचे विचार तत्कालीन काळामध्ये जितके प्रासंगिक आणि सर्वांना लागू करणारे होते, तितकेच ते आज सुद्धा त्यांचे शैक्षणिक विचार सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात। आज आपण सक्तीच्या शिक्षणावर बोलतो आहे, सक्तीचं शिक्षण असावं, राईट टू एज्युकेशनवर आज आपण बोलतो आहे। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं व मोफत असावं याविषयी सर्वात पहिल्यांदा आपल्या मजूर पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी उल्लेख केल्याचं स्पष्ट आपल्याला दिसून येते। ते एक महान शिक्षणतज्ञ होते याची बहुतांश लोकांना कल्पना सुद्धा नाही आहे। सक्तीचं व मोफत शिक्षण का लोकांना असावं याचं स्पष्टीकरण सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे की तळागाळातील जोपर्यंत बहुजन लोकांना शिक्षणाची दारं तुम्ही खुली करणार नाही तोपर्यंत देशाची सर्वांगीण प्रगती होणार नाही। आणि केवळ उच्चवर्गीयांना जोपर्यंत तुम्ही शिक्षण देसाल तोपर्यंत काही बहुतांश लोक शिकतील, परंतु संपूर्ण भारताचं कल्याण त्यामध्ये होणार नाही। ही भूमिका बाबासाहेब बाबासाहेबांनी अतिशय पोट तिडकीनं आपल्या भाषणातून वारंवार स्पष्ट केली आहे। सक्तीचं व मोफत शिक्षण हे प्रत्येकाला असावं हे बाबासाहेबांनी पहिल्यांदा स्पष्ट केलं। राईट टू एज्युकेशन स्वतंत्र मजूर पक्षाच्या ध्येय धोरणात त्यांनी ते आपलं भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केल्याचं आपल्याला दिसून येते। तर शिक्षणातून समाज कसा निर्माण व्हावा याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षणातून ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण झाला पाहिजे। विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन फक्त बाराखडी शिकून उपयोग नाही, तर ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण झाला पाहिजे। ज्ञान अर्जन करणारा विद्यार्थी तयार झाला पाहिजेत आणि त्या ज्ञानाचा लोकांना फायदा झाला पाहिजे हे बाबासाहेब प्रामुख्यानं स्पष्ट करायला विसरत नाही। कारण जोपर्यंत ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण होणार नाही, विज्ञानावर आधारित समाज निर्माण होणार नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही हे बाबासाहेब आंबेडकर प्रामुख्यानं स्पष्ट करतात। आपल्या विचारांमध्ये वारंवार ते शिक्षण घ्यावं, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही त्रिसूत्री बाबासाहेबांनी तत्कालीन काळामध्ये जी सांगितली ती आज पण तितकीच उपयोगी आहे। कारण जोपर्यंत तळागाळातील व्यक्ती स्वीकारणार नाही, शिक्षणाची दारं त्याला खुली होणार नाही, तोपर्यंत सर्वांचं कल्याण होणार नाही हे बाबासाहेब अतिशय पोट तिडकीनं तत्कालीन काळामध्ये सांगत होतो। आज आपल्याला जी संधी मिळते आहे, घटनेद्वारे जे अधिकार आपल्याला बहाल केले आहे, हे आपल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रचंड आपल्यावर उपकार आहे असं या ठिकाणी स्पष्ट करता येईल। शिक्षणाचे उद्देश काय असावे, तर शिक्षणाचे 2 प्रकारचे उद्देश असावे याविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी उहापोह केल्याचं आपल्याला दिसून येते। पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणातून सबलीकरण असावं आणि दुसरी म्हणजे मुक्ती असावी। आता सबलीकरण शिक्षणातून कसं असावं याविषयी बाबासाहेब सांगतात की विद्यार्थी जोपर्यंत शिक्षण घेणार नाही तोपर्यंत तो आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सबल होणार नाही। सबल झाल्याशिवाय, सक्षम झाल्याशिवाय त्याच्या मुक्तीचा मार्ग त्याला सापडणार नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्यानं स्पष्ट केलं। म्हणजे सबलीकरण, आज आपण महिला सक्षमीकरणावर बोलतो आहे। आज महिला सक्षमीकरणाची गरज या काळात सुद्धा आपल्याला दिसून येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे उद्देशच प्रामुख्याने 2 सांगितले, सबलीकरण आणि मुक्ती। का सांगितले? कारण सबलीकरण, विद्यार्थ्याचं सबलीकरण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्याच्या मुक्तीचा मार्ग आपल्याला सापडणार नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय स्पष्टपणे आपल्याला उल्लेख केला आहे, स्पष्टपणे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। अनेक वर्ष लोकांना लिहिता वाचणं
वाचता येण्यापुरतं सुद्धा शिक्षण उपलब्ध नव्हतं. जेही शिक्षण होतं ते दुसऱ्या भाषेमध्ये होतं, संस्कृतमध्ये होतं, पालीमध्ये होतं, प्राकृतमध्ये होतं किंवा इतरत्र कुठल्याही भाषेमध्ये होतं. सामान्य लोकांना शिक्षण देण्यासाठी पहिल्यांदा राजकीय स्तरावर, सामाजिक स्तरावर जर प्रयत्न केले असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचं आपल्याला दिसून येते. वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मागणी केली आहे ती शिक्षणाची सुधारणा होण्यासाठीच केली आहे. प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक विचार स्पष्ट करताना सांगितलं की शिक्षण घेणे हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच प्रज्ञाशील आणि करुणा. म्हणजे जोपर्यंत तुमचं शील तुमच्याकडे नाही तोपर्यंत शिक्षण घेऊन उपयोग नाही, हे पण बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन काळामध्ये स्पष्ट केलं आहे. म्हणजे तुम्हाला जर शिक्षण घ्यायचं असेल, शिक्षण जरी तुम्ही घेतलं तरी तुमच्याकडे शील असायला हवं. शील म्हणजे कॅरेक्टर, एक चांगल्या वृत्तीचा, चांगल्या मनोवृत्तीचा आणि चांगल्या विचारांचा व्यक्ती समाजाला काहीतरी देऊ शकतो. जर तुमच्याकडे ज्ञान आहे, ज्ञानाचं भांडार आहे, परंतु आज आपण पाहतो की खूप लोकांना ज्ञान आहे, खूप लोक चांगले शिकले आहे. म्हणजे एखादा इंजिनियर चांगला इंजिनियर असतो, एखादा डॉक्टर चांगला डॉक्टर असतो, एखादा वकील चांगला वकील असतो, परंतु एखादा पूल बांधताना जर त्याच्याकडे त्या पूल बांधण्यावर जितके लोक जातील, समाजाचं हित होईल, तेव्हा तो चांगला पूल तो निर्माण करू शकतो. एखादा शिक्षक त्याच्यामध्ये शील असेल तर तो प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा चांगला असू शकतो. म्हणजे तुमचं शील आणि चारित्र्य जोपर्यंत तुमचं चांगलं आहे तोपर्यंतच तुमच्या त्या शिक्षणाचा उपयोग आहे, असं बाबासाहेब आंबेडकर अतिशय पोटतिडकीनं विद्यार्थ्यांना सांगत असत. आणि विद्यार्थ्यांना ते सांगत की तुम्ही तुमचं चारित्र्य चांगलं ठेवा, तुमचं चारित्र्य चांगलं असेल तर तुमच्या शिक्षणाचा पूर्णपणे उपयोग आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रामुख्यानं स्पष्ट करत असत. म्हणून शिक्षणाचा जो उद्देश बाबासाहेबांनी सांगितला की सबलीकरण आणि मुक्ती, तो आज सुद्धा आपल्याला तंतोतंत प्रमाणात लागू पडतो असं आपल्याला दिसून येतं. रामचंद्र गुहा सारख्या इतिहासकारांनी पण बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारावर आपल्या टिप्पण्या व्यक्त केल्या आहे की ते सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज सुद्धा प्रासंगिक आहेत. जर शिक्षणामध्ये काही बदल करायचा असेल, परिवर्तन करायचं असेल, सबलीकरण करायचं असेल, शिक्षणाची दारं सर्वांना खुली करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज सुद्धा प्रासंगिक आहे, हे इतिहासकार रामचंद्र गुहा प्रामुख्यानं स्पष्ट करतात. आपण मागेच पाहिलं की शील आणि दुधारी शस्त्र, शिक्षण हे दुधारी शस्त्र आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा स्पष्ट केलं की हे दुधारी तलवार आहे, त्याचा उपयोग तुम्हाला कसा करायचा आहे. शिक्षण हे तलवार आहे, त्याचा उपयोग तुम्हाला समाजाच्या हितासाठी करायचा आहे, समाजाच्या नुकसानासाठी करायचा आहे. म्हणजे तुम्हाला शिक्षणाचा उपयोग, जर हे दुधारी तलवार तुमच्या हातात शिक्षणानं दिलेली आहे, त्याचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या विकासासाठी जर केला तरच त्या शिक्षणाचा उपयोग आहे. जर समाजाच्या विकासासाठी जर तुम्ही शिक्षणाचा उपयोग करू शकले नाही तर त्या शिक्षणाचा तुम्हाला उपयोग नाही, हे बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा सांगतात. आता प्राथमिक शिक्षणाविषयी बाबासाहेबांनी सांगितलं, तसंच माध्यमिक शिक्षणाविषयी सुद्धा बाबासाहेबांनी खूप मोठ्या प्रमाणावर तत्कालीन काळामध्ये प्रयत्न केल्याचं आपण दिसून येतं. आणि विद्यापीठीय शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीला मिळालं पाहिजे, यासाठी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा प्रयत्न केल्याचं दिसून येतं. म्हणजे 1920मध्येच बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात की भारतामध्ये असलेल्या प्रत्येक प्रांतामध्ये विद्यापीठाची निर्मिती करण्यात यावी. म्हणजे विद्यापीठ जर निर्माण झालं, प्रत्येक प्रांतामध्ये जर विद्यापीठ निर्माण झालं तर उच्च शिक्षणाची दारं ही सर्वसामान्यांना खुली होतील आणि सर्वसामान्यांना विद्यापीठीय शिक्षण मिळालं तर सर्वसामान्य शिकलेला विद्यार्थी हा सर्वांचं कल्याण करू शकेल. कारण तत्कालीन काळामध्ये अतिशय कमी लोक ग्रॅज्युएशन त्या काळामध्ये व्हायचे, कारण विद्यापीठं ही खूप कमी असायची आणि विद्यापीठामध्ये सहजी ॲडमिशन सामान्य व्यक्तीला हे त्या काळामध्ये मिळत नसायचं. म्हणून प्रत्येक प्रांतामध्ये सार्वत्रिक शिक्षण असावं, प्रत्येक प्रांतामध्ये विद्यापीठ एक स्थापन करावं, यासाठी बाबासाहेबांची धडपड तत्कालीन काळात चालल्याचं आपल्याला दिसून येते. विद्यार्थ्यांना वसतिगृह कशी असावी, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी प्राध्यापक कसा असावा, शिक्षक कसा असावा, विद्यार्थ्याची भूमिका कशी असावी, पालकांची भूमिका काय असावी, या सर्वाविषयी अतिशय सखोल चिंतन आपल्या अभ्यासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. ते म्हणतात की समाजधिष्ठित समाज निर्माण झाला पाहिजे.
म्हणजे लोकांनी फक्त विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन केवळ बाराखडी शिकता कामा नाही, फक्त बाराखडी विद्यार्थी शिकता कामा नये, तर तो एक विद्यार्थी एक देशाचा चांगला नागरिक झाला पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न करण्याचं सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे. म्हणून मी मागेच सांगितलं की शील हे प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावं, यासाठी बाबासाहेबांचा अट्टहास प्रामुख्यानं होता. अतिशय पोटतिडकीने ते सांगायचे की शिक्षण हे दुधारी शस्त्र आहे, त्याचा वापर चांगला करा. प्रत्येक व्यक्तीमध्ये शील निर्माण झालं पाहिजे, प्रत्येक व्यक्ती हा शीलवान असला पाहिजे, प्रज्ञाशील आणि करुणा. त्याच्यामध्ये प्रज्ञाही असली पाहिजे, ज्ञानी असली पाहिजे, शीली असलं पाहिजे आणि करुणा सुद्धा असली पाहिजे, दया त्याच्यामध्ये असली पाहिजे. तरच तो एक चांगला शिक्षक होऊ शकतो, चांगला व्याख्याता होऊ शकतो आणि चांगला नागरिक होऊ शकतो. हे बाबासाहेबांनी पहिल्यांदा स्पष्ट केलं. सर्व जगातले जे शिक्षण तज्ज्ञ होते त्यांचा जर आपण विचार केला तर त्यांनी निसर्गवाद मांडला, व्यक्ती स्वातंत्र्यवाद मांडला आणि इतर अनेक वादांवर त्यांनी चर्चा केली आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे एकमेव शिक्षण तज्ज्ञ होते की त्यांनी पहिल्यांदा शिक्षणामध्ये मानवतावाद ही संकल्पना मांडली आहे. की शिक्षणामध्ये जोपर्यंत मानवतावाद येणार नाही तोपर्यंत शिक्षण हे सर्वांसाठी उपयोगी होणार नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा स्पष्ट केलं. म्हणून मानवतावादांना बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा हे प्राधान्य दिलं आहे. शाळांसाठी अनुदानासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय पोटतिडकीने प्रयत्न केला आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच 3 लाख रुपये हे भारत सरकारने तत्कालीन काळामध्ये शिक्षणासाठी दिले. ते बाबासाहेबांच्या प्रयत्नातूनच दिल्याचं आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतो. शिक्षण कसं असावं, तर शिक्षण हे स्त्री आणि पुरुष यांनी एकत्रित शिक्षण घेतलं पाहिजे, यावरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार व्यक्त केले आहे. आणि स्त्री आणि पुरुषांनी जर समान शिक्षण घेतलं, सहशिक्षण जर घेतलं तर त्यातून एक समाज निर्माण होईल, एक चांगलं व्यक्ती निर्माण होईल, चांगले विद्यार्थी तयार होतील. याविषयी बाबासाहेबांनी पहिल्यांदा आपल्या भाषणातून, आपल्या विचारातून हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. 1927च्या मुंबई प्रांतीय विधिमंडळातील भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा स्पष्ट करतात की समाजातील बहुसंख्य घटक हा मागे राहिला. याचा अर्थ उच्चवर्गीयांनी मागासवर्गीयांप्रती चांगली भावना दाखवली नाही. उच्चवर्णीयांप्रती आता आशा नाही, म्हणूनच मागासवर्गीयांचे प्रतिनिधी या सभेमध्ये गेले पाहिजेत, त्यांना स्थान मिळालं पाहिजे, तरच सर्वच समाजातील व्यक्तींना शिक्षणाची दारे खुली होतील. हे अतिशय महत्त्वाचं विधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927मध्ये मुंबई प्रांतीय विधिमंडळामध्ये मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. 1920मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारणी वर्गच्या परिषदेमध्ये मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत करावे व सक्तीचे करावे असा ठराव मांडला. म्हणजे आज आपण राईट टू एज्युकेशनवर बोलतो, या राईट टू एज्युकेशनवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदाच आपले विचार व्यक्त केले. आणि राईट टू एज्युकेशनवर बाबासाहेब आंबेडकर हे पूर्वीपासूनच आपले विचार व्यक्त करत होते. आज आपण जे काही शिकतो आहे, आज सर्व लोकांना एक समान संधी मिळते आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार या संपूर्ण विश्वावर, संपूर्ण भारतीयांवर आहेत, असं या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं नमूद केलं पाहिजे. म्हणजे विधिमंडळातील त्यांच्या जेव्हा आपण भाषणाचा उल्लेख करू तेव्हा शिक्षणाविषयी अतिशय पोटतिडकीनं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विचारवंत होते, त्यासोबत महान एक शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तुम्हाला मी मघाचीच सांगितलं की कार्यवाद, आदर्शवाद, निसर्गवाद विदेशी शिक्षण तज्ज्ञाच्या शिक्षणातून आपल्याला दिसून होतो, त्यांच्या शैक्षणिक विचारातून आपल्याला दिसून होतो. कार्यवाद मांडला, आदर्शवाद मांडला प्लेटोने, किंवा निसर्गवाद रुसोने मांडला असेल. हे विदेशी शिक्षण तज्ज्ञ आपल्याला सर्वांना माहीत आहे, प्लेटो असेल, रुसो असेल. परंतु विदेशी शिक्षण तज्ज्ञासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणामध्ये पहिल्यांदा मानवतावाद मांडला. सर्व मानवांना शिक्षणाची दारं खुली झाली पाहिजेत, तरच शिक्षणाचा, प्राथमिक शिक्षणाचा, माध्यमिक शिक्षणाचा आणि विद्यापीठ शिक्षणाचा उपयोग आहे. म्हणजे मानवतावादाचा सिद्धांत मांडणारे पहिले शिक्षणतज्ज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख प्रामुख्याने आपल्याला केला पाहिजे. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारं खुली झाली, वसतिगृहामध्ये त्यांना ॲडमिशन मिळाली,
तेव्हासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, काही विद्यार्थी हे फेल व्हायचे, नापास व्हायचे, तेव्हा पण पोटतिडकीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की तुम्हाला आता शिक्षणाची संधी मिळाली आहे, तर या संधीचा तुम्ही उपयोग करून घ्या. आपल्या देशामध्ये रानडे, टिळक, गोखले, मेहता यासारखे अतिशय आस्तेवाईक विद्यार्थी तयार झाले. तसे विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे असं सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट केलं. म्हणजे विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग करून घ्यावा याची संपूर्ण कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती. त्यांनी महाविद्यालय स्थापनेसाठी प्रामुख्याने पुढाकार केला. मिलिंद कॉलेजची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, सिद्धार्थ कॉलेजची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. म्हणजे पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या दोन महाविद्यालयाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये निर्माण केली. आज त्या दोन्ही एक विद्यापीठाचं स्वरूपच त्या महाविद्यालयांना आलेलं आहे. तर अनेक लोकांना चांगल्या शिक्षणाची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुहूर्तपेढ रोवलेल्या या शैक्षणिक संस्थातून आज घेता येते. हे आपल्यासाठी सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर एक विद्यार्थी होते, एक शिक्षक होते, एक प्राध्यापक होते, एक संस्थाचालक होते आणि महान विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यामुळेच त्यांनी घटनासुद्धा लिहिताना शिक्षणावर प्रामुख्यानं जोर दिल्याचं दिसून येते. ज्या ज्या देशामध्ये शिक्षणावर जास्त खर्च होतो, ज्या ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शिक्षणावर भर दिला जातो, त्या त्या देशाची अर्थव्यवस्था जगाच्या इथल्या कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा महान ठरते. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार म्हणूनच प्रासंगिक आहे याविषयी रामचंद्र गुहा प्रामुख्यानं स्पष्ट करतात. हे मगाशी आपण त्या ठिकाणी बोललो. तर संपूर्ण जगाला जर एक चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर मानवतावाद त्याच्यामध्ये असला पाहिजे, सार्वत्रिकरण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आज सुद्धा मजुरांची मुलं असतील, ऊसतोड कामगारांची मुलं असतील, कारखान्यामध्ये वर्करची मुले असतील, किंवा जे लोक आजूबाजूला आपल्या रस्त्याच्या कडेला झोपलेली लोक असतील, त्यांना सुद्धा आज बऱ्याच अंशी शिक्षणाची द्वारं उपलब्ध केली नाही. म्हणून मानवतावाद शिक्षणामध्ये असला पाहिजे. जोपर्यंत मानवतावाद शिक्षणामध्ये असणार नाही तोपर्यंत शिक्षणाचं सार्वत्रिकरण होणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज सुद्धा तितकेच प्रासंगिक आहे असं आपल्याला प्रामुख्यानं स्पष्ट करता येईल. आणि स्त्री पुरुष आणि एकत्रित शिक्षणाविषयी आपण त्या ठिकाणी बोललो. तर शिक्षणातून काय तयार झालं पाहिजे, तर शिक्षणातून आत्मसन्मान तुम्हाला मिळाला पाहिजे. जोपर्यंत आत्मसन्मान शिक्षणातून तयार होणार नाही तोपर्यंत तुमचं शिक्षण हे व्यर्थ आहे. कारण मला सांगा की आत्मसन्मान का, तर तत्कालीन काळामध्ये जे लोक शिकले त्या लोकांनीच क्रांती केल्याचं प्रामुख्यानं दिसून येतं. कारण शिक्षणातून आत्मसन्मान निर्माण झाला. आशियाई देश हे अतिशय मागासलेले आहे ही संकल्पना त्या काळामध्ये होती. म्हणजे ज्या लोकांनी शिक्षण घेतलं त्यांच्यामध्ये आत्मसन्मानाची भावना निर्माण झाली. म्हणून ब्रिटिशांच्या विरोधात जाऊन ते आंदोलन करू शकले. जर शिक्षणाची द्वारं जर खुली झाली नसती तर कदाचित आपल्या देशामध्ये क्रांती झाली नसती, कदाचित आपल्या देशामध्ये चले जाव चळवळ झाली नसती, आपल्या देशामध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ झाली नसती, आपल्या देशामध्ये असहकार चळवळ झाली नसती. म्हणजे जर शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं नसतं, म्हणजे अप्रत्यक्षरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी शिक्षणावर सांगितल्या त्या गोष्टीचा संपूर्ण फायदा संपूर्ण भारताला आणि विश्वाला झाल्याचा दिसून येतो. म्हणून शिक्षणातून आत्मसन्मान निर्माण झाला पाहिजे. महात्मा गांधी असतील, सुभाषचंद्र बोस असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, या सर्वांचा आत्मसन्मान त्या शिक्षणातून जागृत झाला. म्हणूनच राष्ट्रीय चळवळ त्या ठिकाणी निर्माण झाली. कदाचित आत्मसन्मान निर्माण झाला नसता तर राष्ट्रीय चळवळ कदाचित निर्माण झाली नसती. म्हणजे जापान आणि रशियाचं युद्ध झाल्यानंतर भारतीयांमध्ये आत्मसन्मानाची एक भावना निर्माण झाली की आशियाई देश काही कमी नाही. म्हणजे ब्रिटिशांसोबत जेव्हा आपण इंग्रजी शिकायला लागलो तेव्हा आपल्याला समजायला लागलं की भारतीय लोक पण ब्रिटिशांसमोर काही कमी नाही. आपण पण चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. एक आत्मसन्मानाची भावना निर्माण होऊ शकते. म्हणून शिक्षणातून आत्मसन्मान निर्माण झाला पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा स्पष्ट केलं. म्हणून एकत्रित शिक्षण असावं, सार्वत्रिक असावं, समान असावं. शिक्षणामध्ये लोकशाहीकरणाची प्रक्रिया बाबासाहेब आंबेडकरांनी की शिक्षण हे काय असावं तर लोकशाही पद्धतीनं संपूर्ण लोकांना शिक्षण मिळावं. आता शाळा कशी असावी यावर सुद्धा बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात की शाळा हे उत्तम नागरिक, कर्तव्यदक्ष नागरिक
निर्माण करणारी असावेत. शाळा म्हणजे कर्तव्यदक्ष नागरिक आणि उत्तम नागरिक तयार करणारे कारखाने असावे. केवळ पुन्हा बाबासाहेब आंबेडकर सांगतात की शाळा फक्त काही एक विद्यार्थी ना बाराखडी शिकवण्याचे केंद्र नसावं, तर उत्तम नागरिक शाळेतून निर्माण झाले पाहिजे, तरच देशाप्रती त्यांची भावना ही चांगली असेल. म्हणून शाळेतून विद्यार्थी आणि कर्तव्यदक्ष नागरिक निर्माण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्या शिक्षणाचा उपयोग होणार नाही, असं बाबासाहेब आंबेडकर प्रामुख्यानं स्पष्ट करतात. म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वसतिगृहांना निधी मिळवण्यासाठी खूप साऱ्या प्रयत्न केल्याचं दिसून येतो. त्या काळामध्ये जितके विद्यार्थी भारतामध्ये शिकले, महाराष्ट्रामध्ये शिकले, हे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या, बाबासाहेबांनी पोटतिडकीनं निधी जमा करून जे वसतिगृह उभारले, वसतिगृहांना मदत केली, त्यातूनच हे विद्यार्थी शिकले. आणि आज तत्कालीन काळामध्ये सुरुवात केलेल्या शिक्षणामुळे आजवर आपण इथे आलो आहे. म्हणजे एकदमच लोक शिकायला नाही लागले. म्हणजे 1920 पासून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रचंड प्रमाणावर शिक्षणावर भर दिला आणि शिक्षणासाठी प्रयत्न केला, तेथून पासून ते आजपर्यंत जर आपण हिस्ट्री पाहिला तर या सर्वांमध्ये शिक्षणाचं सबलीकरण झालं. शिक्षणाविषयी त्यांनी प्रयत्न केला. एक व्यक्ती शिकला, एक स्त्री शिकली, त्यातून 2 स्त्रिया, 2 पुरुष शिकले आणि आज हजारो लोक, लाखो लोक, करोडो लोक शिकायला लागले. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आणि आपल्या संपूर्ण भारतीयांवर आहे. म्हणजे शिक्षणाचा सार्वत्रिकरणाची संकल्पना तेव्हा बाबासाहेबांनी मांडली, म्हणून आज सर्वच भारतीय शिकत आहे आणि ताठ मानेनं आपल्यामध्ये इथे जगत आहे असं आपल्याला दिसून येतं. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की म्हणजे एक अर्धी भाकर कमी खाल्ली तरी चालेल, परंतु शिक्षणाकडे दुर्लक्ष होता कामा नाही. माध्यमिक शिक्षणासाठी पण अतिशय पोटतिडकीनं प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन काळामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं. की मुंबईचे जे गव्हर्नर तत्कालीन काळातले होते, की त्यांनी 8 ऑक्टोबर 1928 रोजी माध्यमिक शिक्षणासाठी 5 वसतिगृह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 5 वसतिगृहे निर्माण झाली आणि त्यांना दरमहा 9,000 अनुदान शासनाकडून देण्याचे घोषित केले. परंतु हे अनुदान अतिशय तोकड्या स्वरूपाचं होतं, त्या संस्थांना पुरत नव्हतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पोटतिडकीने प्रयत्न करून पारशी आणि मुस्लिम धर्मदाय संस्थांकडून यांना मदत मिळवली आणि हे वसतिगृह शेवटापर्यंत चालवली. त्यामुळे अनेक विद्यार्थी या वसतिगृहातून तत्कालीन काळामध्ये शिक्षण घेऊ शकले. म्हणजे विचाराला कर्तृत्वाची जोड देऊन शिक्षणाचा विकास साधणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव एकद्वितीय त्या काळामध्ये होते असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे शिक्षणातून फक्त नोकरीसाठी शिक्षण घेऊ नका, तर समाजहित व राष्ट्रहित जर शिक्षणातून निर्माण झालं तरच त्या शिक्षणाचा उपयोग आहे असं ते प्रामुख्यानं सांगत असत. म्हणजे मुंबई व्याख्याच त्यांची होती की राष्ट्रहित व समाजहिताला पोषक ठरेल तेच खरे शिक्षण होय. राष्ट्रहित व समाजहितला पोषक ठरेल तेच खरे शिक्षण. जर राष्ट्रहित आणि समाजहित जर शिक्षणातून होत नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग नाही असं ते प्रामुख्यानं स्पष्ट करतात. आणि नोकरी करण्यासाठी शिक्षण घेऊ नये, फक्त नोकरी मिळवण्यासाठी आपण जे शिक्षण घेतो ते प्रामुख्यानं तंतोतंत विधान आजच्या काळामध्ये प्रामुख्यानं आपल्याला लागू पडते असं स्पष्ट करतात. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या काळात किती प्रासंगिक आहे याविषयी थोर इतिहासकार रामचंद्र गुहा प्रामुख्यानं स्पष्ट करतात की तुम्ही आज राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा करता आहात, त्याचा संदर्भ म्हणून बाबासाहेबांकडे प्रामुख्यानं पाहावं लागेल, त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकावा लागेल, हे प्रामुख्यानं रणजित गुहा स्पष्ट करतात. म्हणजे आज जर शिक्षणाविषयी काही सुधारणा करायचं असेल, काही मॉडिफिकेशन करायचं असेल, काही बदल करायचं असेल, तर जेव्हा जेव्हा शिक्षणामध्ये नवीन नवीन परिवर्तन करायचे असेल तेव्हा बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन जर आपण त्याच्यामध्ये बदल केला तर ते शिक्षण हे प्रामुख्यानं सर्वांसाठी उपयोगाचं होईल असं मी इथे प्रामुख्यानं नमूद करतो, स्पष्ट करतो. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारावर प्रकाश टाकण्याची मला संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. सर्वांना सप्रेम जय भीम.